झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पिंपळनेरात पुन्हा एका विद्यार्थ्याची आत्महत्या। 3 दिवसात 2 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन। नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची केली मागणी। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात 3 दिवसात 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। 2 दिवसांपूर्वीच नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले होते। ही घटना ताजी असतानाच आज 19 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात आज पहाटे साधारणतः 2 वाजेच्या सुमारास सुरेश गोकुळ मालसुरे या SYBA विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली। यामुळे परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरेशने वसतिगृहाच्या बाथरूम मध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतला। घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी पोलीस अधिकारी, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थ्याचे नातेवाईक उपस्थित होते। या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नातेवाईकांनी वसतिगृहातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। वसतिगृहात अपुऱ्या मनुष्यबळामुळे देखरेखीत त्रुटी येत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। तेजवर ग्रामपंचायत मान गाव चिखली इथला मी सरपंच बोलतो आहे। आज सुरेश गोकुळ मालुसरे शासकीय वसतिगृहात पिंपळनेर इथं शिक्षण घेत होता। काल रात्री गळफास घेतली त्याने आणि इथं एक असं निदर्शनास येतं की जो दैवेलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपळनेरला पण तोच आहे। याच्यात असं आम्हाला असं वाटतं की चूक प्रशासनाची आहे, कारण एक माणूस 2 जागेवरती नोकरी करू शकत नाही। मग असं घटना आहे आदिवासी वसतिगृहामध्ये। कालचा मॅटर तोच होता, तिथं पण ते मुलींची वसतिगृहामध्ये जे प्रकरण कालचं झालं तिथं पण वार्डन नव्हतं, इथं बी तेच प्रकरण आहे। मग याला जिम्मेदार कोण? दरम्यान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। 3 दिवसात 2 झालेल्या या घटनांमुळे वसतिगृहांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।